गेल्या 4 दिवसापूर्वी बदलापूरला झालेली घटना अतिशय निंदनीय झालेली घटना जी देशाला लाजवेल, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कलंकित असणारी जी घटना घडली आणि त्याच्यामध्ये अखंड देशामध्ये एक वेगळा उद्रेक निर्माण झाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बदलापूर शहरामध्ये बदलापूरमध्ये एका स्कूलमध्ये झालेल्या घटनेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थेची माणसं, कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना ही खरं तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये होऊ नये। जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला चालना देणारा महाराष्ट्र म्हणून त्याची ओळख आहे, अशा महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार किंवा 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार हे कधीही सहन करू शकणार नाही। आणि म्हणून आज महाआघाडीने अखंड महाराष्ट्र बंद करण्याचा आज घोषणा केली। परंतु आदरणीय पवार साहेबांनी कालच हायकोर्टाने निर्णय दिला की आपण कोणत्याही प्रकार बंद करू नका आणि महाराष्ट्राच्या जनतेला कोणी विरोध करू नका, अशा प्रकारचा पवार साहेबांनी कोर्टाने दिलेला निर्णय पवार साहेबांनी सर्वांना विनंती केली आणि आजचं आपण महाराष्ट्र बंद आंदोलन आयोजित। परंतु ह्या घटना निंदनीय आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिंडोशी तालुका अध्यक्ष निलेश चाळके, महिलांचे अध्यक्ष रश्मी मोरे, तुमचे सर्व वार्डाध्यक्ष, जिल्ह्याचे आमचे पदाधिकारी सिराज मलिक आणि सर्व दिंडोशी तालुक्यातील वेगवेगळ्या फ्रंटल प्रमुख, परशुराम क्षीरसागर असतील किंवा सर्व फ्रंटल प्रमुख, आपण या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आपण जमा झालो की महाराष्ट्राच्या जनतेला आणि ज्या ज्या अशा प्रकारच्या घटना ज्या घडतायत त्या महाराष्ट्रामध्ये घडतात, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण सर्वांना एक विनंती करू या निमित्ताने की महिलांवरचे अत्याचार हे कधीही कोणी सहन करू शकणार नाही। लहान मुलींवरचे अत्याचार हे कधीही सहन करण्यासारखे नाहीये आणि अशा बदलापूर झालेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अखंड मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण त्या ठिकाणी निषेध करतो आणि आज दिंडोशी तालुक्याच्या वतीने हा निषेध म्हणून दिंडोशी तालुक्यामध्ये आपण करण्यात आलेला आहे। आज या गोष्टीचा बदलापूर झालेल्या गोष्टीचा निषेध तुम्ही राव, अरे हाय राव।